नमस्कार मंडळी, नोकरांना केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, BMCमध्ये या ठिकाणी 1846 जागेची पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिपिक या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरला जातो त्याची A to Z माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्र आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्र आपण हा सगळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची या ठिकाणी एक वेबसाईट आहे, ती TCS मार्फत कंडक्ट केली जाते. ह्या वेबसाईट थ्रू आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उजव्या साईडला रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काही वेळानंतर या ठिकाणी जी वेबसाईट आहे ते लोड होणार आहे. ओके, लोड झालेलं क्लोज ऑप्शन क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पहिले नाव या ठिकाणी लिहायचं आहे, जे काही नाव आहे ते लिहायचं आहे, मधले नाव त्याचबरोबर आडनाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल आहे का, जर नावामध्ये बदल असल्यास येस करा किंवा या ठिकाणी नावामध्ये तसा बदल तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर नो करा, नसेल वडिलांचे नाव आईचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. जन्मतारीख जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकताना ही 10वीच्या प्रमाणपत्रावरची जन्मतारीख टाकायची आहे. तुमचे जेंडर मेल फिमेल असेल ते या ठिकाणी करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. कन्फर्मला सुद्धा तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे. मेल आय डी दोन्ही ठिकाणी तोच टाकायचा आहे. एक्झाम सुद्धा 3 टाकायचे आहेत. त्यामध्ये पहिले एक्झाम सेंटर जे आहे ते तुम्हाला पाहिजे ते टाका. त्यानंतर सेकंड सेंटर आणि थर्ड सेंटर हे तुम्हाला टाकायचं. त्यानंतर टिपवरची क्लिक करून जनरेट OTP तुम्हाला क्लिक करायचं. जनरेट OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP येणार आहेत. तो जसा OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. 6 अंकी या ठिकाणी तुम्हाला जो OTP येणार आहे तो या ठिकाणी टाकायचा. व्हॅलिड ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली पुन्हा या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शन क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅप्चा आहे तो जसा तसा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही चेकआउट करायची आहे. तुमचं नाव, फादर नेम, मदर नेम, बर्थ डेट, मोबाईल नंबर सर्व क्लिक करून या ठिकाणी सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला ID पासवर्ड ही मेल आणि मेसेजद्वारे तुम्हाला मिळून जाणार आहे. ओके, तर मित्रांनो रजिस्ट्रेशन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार आहेत. गो टू ॲप्लिकेशनवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये पुढचा फॉर्म भरताना साईड जराशी स्लो असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुढच्या स्टेपला या ठिकाणी इंट्रोडक्शन येणार आहे, त्यामध्ये क्लोज ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 5 ऑप्शन आहेत. पर्सनल डिटेल, ॲडिशनल, कम्युनिकेशन, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट पेमेंट असणार आहे. यामध्ये पहिली आहे ते टिप या ठिकाणी वाचायची क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह कार्यकारी सहाय्यक निवडायचं आहे. त्याच्यानंतर ऑफ ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये तुमचं मॅरिड स्टेटस, अनमॅरिड, मॅरिड जे असेल ते लिहायचं आहे. त्याचबरोबर पहिली माहिती आहे ती या ठिकाणी तुम्हाला तशीच मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी डोमासाईलचा नंबर टाकायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय तत्व इंडिया निवडायचं आहे. राष्ट्रीय तत्व इंडिया निवडल्यानंतर तुमचा डोमासाईल महाराष्ट्रात असेल तर येस करा, नसेल तर नो करायचा आहे. त्याचबरोबर डोमासाईलचा नंबर, तारीख त्याची कोणती होती ती या ठिकाणी तारीख लिहायची आहे आणि त्याचा अधिवासचा नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, यामध्ये तुमची जी कॅटेगरी आहे त्याच कास्ट कोणती आहेत, SC ST OBC NT NTB SCBC ओपन जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. जसं की हा विद्यार्थी SCBC आहे, तो या ठिकाणी SCBC लिहिलेला आहे. त्यामुळे जी SCBC डॉक्युमेंट्स असणार ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाणार आहेत. तुमची जी योग्य कास्ट आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्याचबरोबर कास्टचा प्रवर्ग तुमचा कोणता आहे, त्याचबरोबर कोणी अथॉराईज केलं ते, तारीख, अनुक्रमणिका तुम्हाला लिहायचे. कास्ट व्हॅलिडिटी असल्यास त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जसा तसा लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमची कास्ट ही नॉन क्रिमिनलमध्ये येते का, तर या ठिकाणी नॉन क्रिमिनलचा प्राधिकरणाचा या ठिकाणी नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर तुम्हाला प्राधिकरणाची तारीख या ठिकाणी लिहायची आहे, कोणती तारीख होती ती, आणि नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर शहरावरती कोणती खून आहेत ते लिहायचे. त्याचबरोबर पॅन कार्ड असल्यास येस किंवा नो करा आणि या ठिकाणी तुम्हाला तसा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन असेल त्याचा तपशील लिहायचा आहे. ड्रायव्हिंग लायसन असल्यास येस किंवा नो करा त्याचा तपशील लिहायचा आहे. मतदार कार्ड असल्यास त्याचा तपशील येस किंवा नो लिहायचा आहे. पासपोर्ट आहे का त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे आणि बँक खाते याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि टिक करून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण ॲडिशनल डिटेल, पुढची स्टेप आहे मित्रांनो ॲडिशनल डिटेल. यामध्ये मित्रांनो पहिला आहे तो या ठिकाणी महिला रिझर्वेशन यासाठी असल्यास तुम्ही येस करा, महिलामध्ये ॲप्लिकेशन करणार असेल नसल्यास या ठिकाणी तुम्ही नो करा. त्याच्यानंतर तुमचा पुढचा आहे तो प्रकल्पग्रस्त. प्रकल्पग्रस्तामध्ये मुंबई महानगरपालिका जल प्रकल्पासाठी ज्यांचं जमीन गेल्या त्यांनी येस करा किंवा नो करा. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त. भूकंपग्रस्तमध्ये तुम्ही आरक्षण असेल तर या ठिकाणी तुमचा
येस किंवा नो करा, तसा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर असेल त्याचा तपशील आहे तुम्हाला लिहायचा आहे. तारीख वगैरे जी काही असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायची. त्याचबरोबर माजी सैनिक असल्यास येस किंवा नो करा आणि तसा तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही खेळाडू असल्यास त्याचा तपशील येस करा. त्याचबरोबर कोणता खेळ होता तो स्टेट वगैरे जी काय असेल तुमची प्लेस वगैरे जी काय असेल ते तुम्हाला येस किंवा नो करून या ठिकाणी तशी माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हँडिकॅप असाल तर या ठिकाणी हँडिकॅपचा प्रकार कोणता आहे, तो किती टक्क्याचा आहे, तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. आणि कोणत्या प्रकारामध्ये मोडता आहेत का, आणि तुम्हाला व्हीलचेअर हवा आहे काय, तुम्हाला येस करा, नेता नो करा. त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक असाल तर तुम्ही तारीख वगैरे जे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. अनाथ आहेत का, अनाथ असल्यास तर येस करा, आणि अनाथ असल्यास त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. नोंदणी नंबर वगैरे जे काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, नसल्यास नो करायचं आहे. अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला अदर तपशीलमध्ये तुम्हाला परीक्षेसाठी या ठिकाणी डिस्क्वालिफाईड केला आहे किंवा तुमच्यावर कोणती गुन्हा आहे का त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला येस किंवा नो स्वरूपात तुम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला शक्यतो नोमध्ये या ठिकाणी तुम्हाला तपशील जो आहे या ठिकाणी नोमध्ये या ठिकाणी द्या, म्हणजे या ठिकाणी तुमचा फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित सबमिट होणार. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानं तुम्हाला या ठिकाणी पुढील या ठिकाणी तुम्ही जे घटक आहे त्या ठिकाणी तुम्ही वर्ग होणार आहे. त्यामध्ये पुढेमध्ये या ठिकाणी तुमचा ॲड्रेस असणार आहे. त्या ॲड्रेसमध्ये पहिली दुसरी लाईन निवडायचं आहे. कंट्री इंडिया निवडायचे आहेत. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र, जिल्हा कोणता आहे तो ठिकाणी जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे, सांगली जिल्हा. पिनकोड तुमच्या गावचा जो पिनकोड आहे तो तुम्हाला लिहून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी एज्युकेशन असणार आहे. एज्युकेशनमध्ये पहिला तुम्ही या ठिकाणी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिषद पहिल्याच प्रश्नात उत्तीर्ण झालात का त्याचा तपशील या ठिकाणी येस करा. नो केल्यास या ठिकाणी तुम्हाला नॉट एलिजिबल दाखवणार. त्याचबरोबर तुम्हाला 10वी कोणत्या स्टेटमधून झाली त्याचं नाव, शाळेचं नाव, पर्सेंटेज, प्राप्त गुण, ऑप्टेन मार्क्स सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. उत्तीर्ण दिनांकसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर 12चे बोर्ड कोणतं होतं ते लिहायचं आहे. महाविद्यालय कोणतं होतं ते, पर्सेंटेज आहे तर त्याचबरोबर किती मार्क पडले, कितीपैकी किती मार्क्स, आणि पासिंग तारीख तुम्हाला लिहायची आहे. त्याचबरोबर डिग्रीमध्ये या ठिकाणी तुम्हाला 45% जास्त हे पहिल्याच प्रयत्नामध्ये आहेत का तुम्हाला येस करायचं आहे. जर येस केलं तर फॉर्म होणार आहे सबमिट, आणि नो केलं तर तुमचा या ठिकाणी फॉर्म सबमिट होणार नाही. त्याचबरोबर येस करा. स्ट्रीम कोणती होती, एनी ग्रॅज्युएशन डिग्री. त्याचबरोबर महाविद्यालय कोणतं होतं ते या ठिकाणी लिहायचं आहे. उत्तीर्ण तारीख, पर्सेंटेज असले पर्सेंटेज CGP जी काय आहे ते लिहायचं आहे, आणि ऑप्टेन मार्क्स आणि कितीपैकी किती मार्क्स आणि पर्सेंटेज तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर अदर डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी अदर क्वालिफिकेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश 40 टायपिंग आहे का असल्यास या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, आणि नसल्यास नो केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी येस करून तुम्हाला इंग्रजी 30 आहे का या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, नसल्यास तुम्ही नो केल्यानंतर नॉट एलिजिबल होणार आहे. त्याचबरोबर 10वीमध्ये मराठी हा 100 विषयांचा होता का पेपर, त्यासाठी येस करा, नसल्यास नो केल्यानंतर तुमचं एलिजिबल होणार नाही. त्यामुळं जी काही असेल तर येस करा. त्याचबरोबर इंग्रजीसुद्धा या ठिकाणी 100 मार्काचा तुम्हाला हवा आहे, येस करा, नसल्यास नो केल्यानंतर तुम्हाला नॉट एलिजिबल या ठिकाणी दाखवणार आहे. यामध्ये सर्व माहिती या ठिकाणी योग्य भरून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो या ठिकाणी लाईव्ह कॅप्चर ऑफ फोटो अपलोड करायचा आहे, आणि डॉक्युमेंट अपलोडसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यामध्ये 80 ते 200 KB दरम्यान अपलोड करायचं आहे. व्हाईट बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर सिग्नेचर अपलोड करायचे आहे. सिग्नेचर मित्रांनो अपलोड करताना या ठिकाणी सिग्नेचरची 80 ते 200 KBच्या दरम्यान तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर SSC डॉक्युमेंट्स मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर SSC प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. SSC पहिल्या प्रथममध्ये प्रमाणपत्र जे पास झालं आहे ते अपलोड करायचं आहे. 1200 प्रमाणपत्र, 1200 मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर डिग्री ही मार्कशीट स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला दोन्ही एकत्र अपलोड करायचे आहेत, आणि डिग्री ही सेपरेट प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. दोन्ही ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर डोमासाईल या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. जातीचा प्रवर्ग, नॉन क्रिमिनल तुम्हाला अपलोड करायचं, आणि स्मॉल फॅमिली या ठिकाणी तुम्हाला जो फॉर्म आहे तो या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर मराठी 30, इंग्लिश 40, पॅन कार्ड जी काही डॉक्युमेंट्स दिले असतील या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. हे मी या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी स्कॅन करणार आहेत, आणि स्कॅन करून या तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी स्कॅन केलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स हे योग्यरित्या स्कॅन केलेले आहेत, आणि या ठिकाणी जे डिक्लरेशन आहेत त्या सर्व डिक्लरेशन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहेत. एकही डिक्लरेशन या ठिकाणी तुम्हाला सोडायचं नाही. जे डिक्लरेशन आहेत ते क्लिक करायचे आहेत, आणि कॅप्चर टाकून या ठिकाणी तुम्हाला प्रिव्हियस ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे.
प्री ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी पाहू शकता की तुमची कोणती माहिती या ठिकाणी चुकलेली आहे किंवा बरोबर आहे ती या ठिकाणी करेक्शन आत्ताच या ठिकाणी तुम्हाला करेक्शन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे। जर चुकीचं असेल तर या ठिकाणी तुम्ही करेक्शन करा, नसेल या ठिकाणी तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक करायचं। सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे। फी मध्ये कास्ट तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू या ठिकाणी फी भरू शकता किंवा QR द्वारे तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता। फी मित्रांनो ही ओपनसाठी 1000, कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहे। फी मित्रांनो या ठिकाणी नॉन रिफंड असणार आहेत। हा विद्यार्थी SCBC म्हणून असल्यामुळे या ठिकाणी 900 रुपये फी असणार आहेत। ही मी QR द्वारे या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काही मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं या ठिकाणी फॉर्म सबमिट झालेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशनचा मेसेजसुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने बृहमुंबईचा या ठिकाणी लिपिक पदाचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।